देवा नको ना प्लीज. केड्या असं करू नको, शांत हो आणि बोल. नाही केड्या आई, अगं तू फोन उचलत नाहीये, कदाचित झोपला असेल तो. मुलगी फोन का नाही उचलत आहे? अगं सांगितलं ना, झोपले असतील ते. आणि आज ती थकून झोपली असेल. उद्या सकाळी आपण बोलूया. हा, तू पण जाऊन झोप. नाही नाही, पुन्हा एकदा लाव ना. आणि आता ह्या वेळेला केदारला लाव, केदारला. तो माझा फोन उचलल्याशिवाय राहणार नाही, खात्री आहे मला. आई, अगं तू अगदी लहान मुलासारखं वागतेस ग. असं हट्ट करणं बरोबर आहे का? अरे हट्ट तर हट्ट म्हण, पण आत्ताच्या आत्ता फोन लाव, मला तिच्याशी बोलायचं आहे. ठीक आहे, शेवटचा प्रयत्न करतोय मी. हा, पण जर त्यांनी उचलला नाही ना, तर मी त्यांची झोपमोड करणार नाही, आधीच सांगतोय. हा, लाव. सुमिताचा फोन आहे. केड्या बोल बोल, सांभाळा स्वतःला, बोल. हॅलो. हॅलो केदार, केदार. अरे फोन का उचलत नव्हता रे तुम्ही माझा? अगं झोपलेत सांगितलं ना तुला. केदार, अरे मी तुला काय प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर दे ना. हा श्रीवल्ली, अगं ते झोपलो होतो म्हणून. काय झालं बोल ना. धारिणी कुठे? झोपली आहे ती. उठव ना तिला. तिला सांग सुमीचा फोन आहे म्हणा, तिला आता बोलायचंय तुझ्याशी. काय आता? हो हो. अगं काही अर्जंट आहे का? नाही म्हणजे तुला माहिती आहे ना की तिची झोपमोड झाली की पुन्हा झोप पण येत नाही. आता जस्ट झोपली आहे का, खूप दमली आहे बिचारी. मी सुद्धा आता बाहेरून बोलतोय. काय झालं, तिकडे सगळं ठीक आहे ना? हॅलो केदार, अरे मी बोलतोय. इकडे सगळं व्यवस्थित आहे, तू काळजी करू नकोस. आईला ना थोडं अस्वस्थ वाटत होतं, काहीतरी स्वप्न वगैरे पडलं म्हणून. ते तारणी कशी आहे, बरी आहे ना, एवढंच विचारायला फोन केला होता. हा, बाकी काही नाही. तू काळजी करू नकोस. तू सुद्धा निवांतपणे झोप. आणि हो, सकाळी तिला निरोप मात्र द्या फोन करायसाठी. हा, हो हो देतो.